सर मला आता हे ऐकून तर खूप छान वाटलं की तुम्ही एवढा मोठा विचार करून या दोन्ही गोष्टींसाठी म्हणजे कामगारांसाठी आणि कंपनीसाठी तुम्ही हे सगळं सुरू केलं. पण हे सगळं सुरू करताना आधीचे तुम्ही म्हणजे एक प्रॅक्टिस करणारे, त्यातून आयडिया सुचलेले आणि आता जेव्हा हे सगळं इस्टॅब्लिश झालंय, तर यातला एक मधला जो प्रवास आहे, तर तो कसा तुम्हाला आठवतो, जाणवतो? यामध्ये एखाद्या कामगाराचं जर पेमेंट करायचं झालं तर आम्हाला एखाद चेक काढून बँकेत डिपॉझिट करायला लागायचं, तिची कॅश विड्रॉ करायला लागायची आणि मग त्या कामगाराला आम्हाला द्यावं लागायची. हे असं करत असताना आम्हाला आमच्या लक्षात आलं की बाबा हे काय बरोबर नाही आहे. पण पर्याय नव्हता आम्हाला, दुसरं काही हे नव्हते, का कामगारांचे अकाउंट्स नव्हते. बरोबर. मग आम्ही काहीच करू शकत नव्हतो. ह्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला अजून जिकिरीची गोष्ट म्हणजे 50-50 लाखाची बॅग पाठीला अडकून कोल्हापूरपासून आम्ही इथंपर्यंत ती आणायची. वाहून टू व्हीलरवर आणायचे आणि इथं त्याचे पाकिटं बनवून आम्ही ते प्रत्येक कामगाराला वाटायचे. हे सुरुवातीला झालं. आणि नंतर जेव्हा ते ऑनलाईन सगळं झालं तेव्हा ऑनलाईनमध्ये आम्हाला जे काम आम्ही एक महिनाभरासाठी करत होतो ते काम हार्डली 2 ते 3 दिवसासाठी. क्या बात आहे. सर तुम्ही आता फार छान किस्सा सांगितलात की तुम्ही म्हणजे कामगारांना त्यावेळेला बँक अकाउंट वगैरे नव्हते, त्यामुळं त्यांना हे सगळं देण्यासाठी एवढे सगळे पैसे घेऊन टू व्हीलरवरनं, म्हणजे याच्यातनं मला थोडासा तुमचा स्ट्रगल पिरियड पण दिसतोय. तर मग हे सगळं करतानाचा असा काही अनुभव किंवा असे काही अनुभव आहेत का जे तुम्हाला आठवतात प्रामुख्याने? अनुभव म्हणजे एकतर तासन-तास आम्हाला बँकेत उभा राहायला लागायचं. कारण एवढी मोठी जी रक्कम होती ती रक्कम त्यांनी देण्यासाठी आम्हाला तासन-तास तिथे उभा राहणं गरजेचं होतं. ते झाल्यानंतर त्यावेळेला आम्ही आजूबाजूला चोहूबाजूला लक्ष द्यायचो की आपल्याला कोणी फॉलो करतंय का, आपलं काय हे होतंय का. आणि ते कॅश घेऊन इथे येताना प्रत्येक वेळेला वेगवेगळी गल्ली वेगवेगळ्या बोळातनं आम्ही येत होतो. म्हणजे एकही रूट कधीच आम्ही वापरला नाही. त्याचं कारण म्हणजे काय की अशी एक घटना घडली होती त्या दरम्यान की कुठल्या पतसंस्थेचे 12 लाख रुपये कोणीतरी घेऊन जात होतं आणि त्याला गोळीबार झाला त्याला आणि ते 12 लाख रुपये पळवून नेले. त्यामुळे ती आमच्यासाठी एवढी मोठी रिस्क होती की काय विचारू नये. पैशापेक्षा जीव महत्त्वाचा होता. आणि हे सगळं करण्याचं कारण होतं की ते कामगारांचा पैसा त्यांना व्यवस्थित देणं गरजेचं आहे. आणि फार म्हणजे इंटरेस्टिंग किस्सा आहे सर. आणि या अनुभवानेच मला वाटतं की आता जे तुम्ही इझिली सगळं करताय सगळं तुम्ही, ह्या अनुभवांचा भरपूर मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे.